हे का महत्वाचं आहे तर आपण जर युपीएचा काळ बघितला 10 वर्षात 10 वर्षात 12,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वेला मिळाले आणि इथे दरवर्षी मागच्या वर्षी 22,000 कोटी दिले, यावर्षी 23,000 कोटी दिले. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळतोय आणि यासोबत अजून वेगवेगळ्या जे काही ग्रोथ अप करता 1,000 कोटी असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या गोष्टी आता या ठिकाणी मी सांगणार नाही. त्यामुळे एकूणच आपलं जे काही आपला अर्थसंकल्प आहे आपण हा केंद्रीय बजेट नंतर याकरताच घेतो की आपल्याला एकदा अंदाज आला की केंद्र सरकारकडनं किती पैसे मिळणार आहेत तर आपलं बजेट हे बऱ्यापैकी वास्तविक अशा पद्धतीनं होतं तर त्या या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव हा त्या ठिकाणी आपण करणार आहोत. यावेळी मी केंद्र सरकारचे आणि विशेषतः शिवराज सिंग चौहान साहेबांचे देखील आभार मानेन की जुनी नरेगा आणि आता जी रामजी जी योजना झालेली आहे आपण ऍडिशनल मॅनडेजची त्या ठिकाणी एक मागणी केली होती आणि 1,300 लाख मनुष्य दिवसावरनं 1,600 लाख मनुष्य दिवस अशी आपल्याला त्यांनी वाढ करून दिल्यामुळे जवळपास 1,400 कोटी रुपये अतिरिक्त हे महाराष्ट्राला या ठिकाणी त्या माध्यमातून देखील मिळणार आहेत. दावोसमध्ये 30 लाख कोटी रुपयाचे करार आपण जे केले त्याही संदर्भात बऱ्याच चर्चा झाल्या. निश्चितच तो विषय सभागृहात देखील येईल. त्यावेळी या संदर्भात काय वस्तुस्थिती आहे, जुन्या करारांची काय वस्तुस्थिती आहे, या संदर्भातलं सगळं विवेचन आणि अनेकांच्या शंका असतात, काही गैरसमज असतात, त्या शंका आणि गैरसमज देखील दूर करण्याचं काम हे आम्ही करू. इंडिया AI समिटमध्ये महाराष्ट्राने चांगलं पार्टिसिपेशन केलं आणि विशेषतः आज आपण AI फॉर ॲग्रिकल्चर अशी एक आंतरराष्ट्रीय समिट चालू केली. त्याचं सॅटेलाइट सेशन हे महाराष्ट्राला इंडिया AI समिटमध्ये मिळालं होतं. मला सांगताना आनंद वाटतो की स्वर्गीय दादांनी त्यांच्या बजेटमध्ये 500 कोटी रुपयाचं AI मिशन सुरू केलं होतं. त्या मिशनच्या अंतर्गत आपण महाराष्ट्र पहिलं राज्य झालं की ज्यांनी महाविस्तार हा शेतकऱ्यांकरता एक AI ॲप तयार केला आहे. महाविस्तारमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा स्वतःचा एजंट आहे. म्हणजे त्याला वैयक्तिक ज्या गोष्टीची माहिती पाहिजे, वेदरची माहिती पाहिजे, त्याला पीक पद्धतीची माहिती पाहिजे, त्याला पिकाच्या सायकलची माहिती पाहिजे, काय वापरलं पाहिजे, कुठल्या स्टेजला ती माहिती पाहिजे, इथपासनं तर अगदी फोटो काढला की त्या फोटोवरनं तो AI एजंट त्याला सांगणार आहे की त्याच्या पिकाची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारची कीड येऊ शकते. इथपर्यंत सगळ्या गोष्टी, मार्केट लिंकेज असेल, वेगवेगळे भाव असतील, एका ॲपवर हे सगळे त्याला मिळणार आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या 30 लाख शेतकऱ्यांनी याचा वापर सुरू केलेला आहे. बहुभाषिक अशा प्रकारचं ॲप आहे. ज्याला टायपिंग करता येत नाही तो बोलला तरी त्याला तिकडनं